शिक्षक त्यांच्या कवितेचा आहे. हॅलो, आवाज येतो? माझी कविता सादर करण्याच्या आधी मी एक छोटासा प्रास्ताविक सांगते की मला माझ्या लहान मुलाला मी जेव्हा रुक्मिणी बनवलं ना, तर त्यावेळी मला वाटलं की जर मुलगा रुक्मिणी होऊन पाहतोय तर खरंच विठुराया रुक्मिणी झाला असतं तर काय झालं असतं. विठुराया जेव्हा रुक्मिणी होऊन पाहिली तेव्हा तिच्या मनाची घालमेल त्याला समजून येईल. मान्य आहे अवघ्या विश्वाचा भार तुझ्या शिरावर होता. मान्य आहे अवघ्या विश्वाचा भार तुझ्या शिरावर होता, पण तुझ्या संसाराचा गाडा तिच्या एकटीच्याच जोरावर होता. का नाराज असायची परत तुकोबाची अवली ही तुकोबावर? का नाराज असायची तुकोबाची अवली ही तुकोबावर? कदाचित तिच्याही मनाची घालमेल आता तुला समजून येईल. तुझ्याही युगात असायचं काय 45 डिग्री तापमान? तुझ्याही युगात असायचं 45 डिग्री तापमान. एवढ्या तापमानात हाताला चटका खाऊन केलेली भाकर आणि स्वयंपाक तूही गोड मानून घ्यायचंच नाही की तुलाही फक्त त्या नावाची खीर आवडायची म्हणूनच तर कदाचित ती रुसली नसेल ना. तिलाही कधी करायचं असतं मदत तिच्या कामात. तिलाही करायचं कधी मदत तिच्या कामात की फक्त जनाईचं दळणच दळायचास आणि चोखोबाची गुरही राखायचास म्हणून कदाचित ती रुसली नसेल ना. तू बाबा विश्वाचा भार पेलण्यात बिझी असतोस. तू काय बाबा विश्वाचा भार पेलण्यात बिझी असतोस आणि तुला घरी काय काम असतं ग असंही रुक्मिणीला विचारतोस म्हणून तर कदाचित ती रुसली नसेल. तिचं दुखणं खुपणं आजारपण तुझ्या ध्यानात यायचं का रे कधी? तिचं दुखणं खुपणं आजारपण तुझ्या ध्यानात यायचं का रे कधी? की फक्त ह्या चिखलगाळावर संत गोरा कुंभाराचीच मालकी होती म्हणून तर कदाचित ती रुसली नसेल. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात भक्तांचीच मानदियाळी असते. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात म्हणे भक्तांचीच मानदियाळी असते म्हणून तर रखुमाई रुसून लांब असते. म्हणून तर रखुमाई रुसून लांब असते. थँक्यू. हा माझा मुलगा आहे. हा रखुमाई झाला होता.